तुम्ही मस्त आहे ना? विद्यास लक्षात तुमचा स्वागत आहे. आणि आज झाले बुधवार झाली आहे. मेन गोष्ट म्हणजे देवबत्ती पण झाली आणि आता नाश्ता करायचा आहे. बघूया. तर चला, आता माझा स्वयंपाक झाला बघा. एवढी मी कामामध्ये बिझी असते ना, तर काय सुचतच नाही पुढचा काम कुठला करू. चिकन आणून दिलेलं मिस्टरांनी, एक ग्रेव्ही बनवली आणि एक म्हणजे चिकनचं सारसारखं बनवलं. की पाऊस पण एवढा जोरात बाहेर पडतोय ना, भारी वाटतं मला. ग्रेव्ही आणि हा चिकनची पातळशी आमटी. चला बसा जेवायला. बरं चिकन कसा झालेला होता? छान झालेला. भाऊ तू? छान होता. तर चला, आता वाजायला आले 5 काय 5:15 झाले आणि घरातले कामं काहीच झाले नाहीये. चार्जिंग पिन ठेवलेलं होतं, पण आता मी ह्याच्यात नाही ठेवणार आहे. तर आता माझ्याकडे ना असा एक ट्रे आहे आणि या ट्रेमध्ये मी आता हे ठेवणार आहे. हे काय आहे तुम्हाला ते पण सांगते मी. मेन गोष्ट हे ना, आम्ही खारी आणतो ना, त्या म्हणजे खारीचा पॅकेटमध्ये हे असतं आणि याच्यामध्ये गॅपमध्ये खारी असते. तर हेच मी तुम्हाला माझ्या ड्रेसिंग टेबल मी तुम्हाला दाखवलं ना, त्याच्यात हे असे म्हणजे होते पुट्टे नाही म्हणायला गेलं तर हे काय पुट्ट्यांसारखं नाही, वेगळंच आहे ते, पॅस्ट्रीजसारखंच आहे पण लय मजबूत आहे. तर मी थोडं अशी आयडिया करते. आता हा ट्रे आहे ना, त्या ट्रेमध्ये मी हे ठेवते. आणि आमचे फोन म्हटलं तर घरामध्ये 3 फोन आहे. तर 3 फोनाच्या हिसाबाने मी इथे याच्यात चार्जिंग ठेवणार आहे. ह्याच्यात एक चार्जिंग आहे आणि ही माझी चार्जिंग आहे. याच्यामध्ये अशा 3 चार्जिंग आहे. आणि हे म्हटलं तर माझं मी देवांचे गाणे ऐकते ना, छोटंसं डेक आहे, त्याची चार्जिंग आहे ही. आणि हे मिस्टरांचं घड्याळ आहे ना, त्यांची चार्जिंग आहे. याला चार्जिंग आहे आणि या साईडला पिनं असेच म्हणजे लागणारे. तर चला, आता सोफा झाडून घेतले. सोफ्यावरची चादर सुद्धा व्यवस्थित लावून घालून घेतली आणि आता मॅडम लोक आमची इथे बसतील. हॉलमधला किचनमधला कचरा घेतला मारून आणि तसेच नेत्राचं काम करते रोजचं. म्हणजे आमचा फ्रीज, कबाट, शोकेश हे सर्व भल्या कपड्यांची पुसून घेते. तो भांडी होती ती घासून घेतली मीने. ही भांडी आहे घासाची आणि गॅससुद्धा स्वच्छ करायचं आहे. तर आता ही भांडी मी कशी घासते खास करून मी तुम्हाला दाखवते. कपडे लांब ठेव. कपडे तुला कळले लॉन्ड्रीला दिलेले कपडे आपले.
एवढी मोठी नाचणीची भाकरी आहे आणि थोम पातळ आहे. किती रुपयाची हो ये? एक भाकरी कितीची? 20 रुपयाची आहे. आज मी त्यांना बोललेली की चिकन आहे म्हटलं तर भाकरी तर हवी, भले मग ती नाचणीची असून दे नाही तर तांदळाची असून दे. इथे आहे नाचणीची भाकरी, चिकनचं सार आणि चटणी, म्हणजे घट्ट सारखं केले. आता जेवण झालंय आणि आता भांडी घासून घेते आणि तेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा मला. माझं